एका मोठ्या औद्योगिक कारखान्याची कल्पना करूया. आजूबाजूला मोठे सेफ्टी गेजेस, धोक्याचे लाल दिवे आणि आणि पिवळे हेल्मेट घातलेले इंजिनियर्स. हो, अगदी तेच. तिथे सुरक्षेचे नियम अत्यंत कडक असतात. कारण दाबाचं गणित थोडं जरी चुकलं तरी मोठा स्फोट होऊ शकतो, नाही का? खरं तर तिथे प्रत्येक वॉल्व खूप अचूकपणे मोजून मापून बसवलेला असतो. म्हणजे यंत्राच्या आत काय चाललंय यावर सतत लक्ष ठेवलं जातं. पण आपण याचा कधी विचार करतो का की अगदी असंच एक हाय प्रेशर यंत्र आपण भारतीय घरांमध्ये रोज सकाळी गॅसवर ठेवतो? बरोबर. आणि तेही झोपेतून उठल्या उठल्या एका हातात चहाचा कप असताना. हो ना. आणि कोणत्याही सेफ्टी गिअरशिवाय आपण ते अगदी सहजपणे हाताळतो. ते यंत्र म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा प्रेशर कुकर. अगदी बरोबर. भारतीय स्वयंपाकघरातील सुरुवात याच कुकरच्या शिट्टीने होते. पण या धातूच्या डब्याच्या आत नेमके कोणते भौतिकशास्त्राचे नियम काम करत आहेत याचा आपण क्वचितच विचार करतो. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच कुकरच्या आत दडलेल्या विज्ञानाचा वेध घेणार आहोत. हो. आणि रोजच्या सवयीमुळे आपण त्यामागील अफाट विज्ञानाला आणि धोक्यांना कसे गृहीत धरतो हे सुद्धा पाहणार आहोत. आज आपल्याकडे काही उत्तम स्रोत आहेत, जसे की झोराकोक्सचे स्वयंपाकघरातील सुरक्षतेचे नियम, स्टाईल किचन्सच्या तांत्रिक मार्गदर्शिका आणि बटर्ड वेजचा कुकर गाईड. या स्रोतांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते की हे एक साधं भांड नसून अतिशय हुशारीने बनवलेली एक इंजिनिअरिंग सिस्टम आहे. अगदी खरंय. आणि आजची आपली मोहीमच ही आहे की या उपकरणाचा रंजक इतिहास, त्याचं काम करण्याची पद्धत आणि प्रत्येक घरात पाळलेच पाहिजेत असे सुरक्षेचे सुवर्ण नियम आपण उलगडून सांगणार आहोत. हो, कारण हे नियम माहीत असणं सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे. पण हे सगळं विज्ञान पाहण्याआधी मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. हे उपकरण भारतीय घरांचा अविभाज्य भाग कसा बनलं? कारण याचा जन्म भारतात झालेला नाहीये. अजिबात नाही. याची सुरुवात खरं तर 1679 मध्ये फ्रान्समध्ये झाली. अच्छा, म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वी. हो, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ डेनिस पॅपिन यांनी एक उपकरण बनवलं होतं. त्याला त्यांनी स्टीम डायजेस्टर असं नाव दिलं होतं. स्टीम डायजेस्टर नाव ऐकायला थोडं विचित्रच वाटतंय. कसं आहे, त्याचं डिझाईन मुळात हाडे मऊ करण्यासाठी आणि त्यातून अर्क काढण्यासाठी तयार करण्यात आलं होतं, स्वयंपाकासाठी नाही. अरे बापरे, मग तो कुकर कधी झाला? त्यावर अनेक वर्ष प्रयोग होत राहिले. 1915 मध्ये पहिल्यांदा प्रेशर कुकर हा शब्द अधिकृतपणे वापरला गेला आणि त्यानंतर 1939 मध्ये अल्फ्रेड विश्लरने घरातील वापरासाठी पहिला ॲल्युमिनियमचा कुकर बनवला. आणि इथूनच मग त्याचा भारतीय प्रवास सुरू झाला असावा. कारण मला आठवतंय, स्रोतांमध्ये इंदू माधव मल्लिक यांचा उल्लेख आहे. बरोबर. बंगालमध्ये त्यांनी इकॉमिक कुकर शोधून काढला होता. तो कोळशावर चालणारा एक प्रकारचा स्लो कुकर होता. म्हणजे त्याच्या बाहेरील चेंबरमध्ये पाणी असायचं आणि आत डबे असायचे. बरोबर. हो, अगदी तसंच. वाफेच्या मदतीने अन्न हळूहळू शिजायचं. तो खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी शोध होता. म्हणजे आज आपण जे आधुनिक इन्स्टंट पॉट्स पाहतो त्यांचा तो पंजोबा होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. त्यानंतर बॉम्बेमध्ये तो संतोष कुकर आला, ज्यात एकावर एक असे 4 डबे असायचे. आणि मद्रासमध्ये रुक्मिणी कुकर खूप लोकप्रिय झाला. पण या कुकरच्या बाबतीत सर्वात रंजक गोष्ट मला ही वाटली की कुकर केवळ स्वयंपाकघरातच राहिला नाही, त्याने चक्क गिर्यारोहण मोहिमेंमध्येही खूप महत्वाची भूमिका बजावली. हो ना. 1935 मध्ये ऑटोमा कुकर चक्क एव्हरेस्ट मोहिमेवर नेला गेला होता. हे खरंच आश्चर्यकारक आहे. कारण गिर्यारोहक त्यांच्या पाठीवर 1 ग्राम सुद्धा अतिरिक्त वजन न्यायला तयार नसतात, तरीही त्यांनी हा जड कुकर एव्हरेस्टवर नेला. यामागे भौतिकशास्त्राचा एक अत्यंत सुंदर नियम लागू होतो. बघा, साधारणपणे समुद्राच्या पातळीवर पाणी 100 अंश सेल्सिअस तापमानाला उकळतं. हां. पण जसजसा आपण उंचावर जातो तसतसा हवेचा दाब कमी होतो. हे समजून घेण्यासाठी हवेच्या दाबाची कल्पना एका अदृश्य ब्लँकेटसारखी करा. अच्छा, म्हणजे हवेचं ओझं. हो, समुद्राच्या पातळीवर हवेचं खूप मोठं ओझं पाण्यावर असतं. त्यामुळे पाण्याला उकळण्यासाठी 100 अंशांची उष्णता लागते. पण एव्हरेस्टवर हवेचं हे ओझं खूप कमी असतं. म्हणजे तिथे पाणी लवकर उकळत असेल. हो, पाणी अगदी 68 किंवा 70 अंश सेल्सिअस तापमानालाच उकळायला लागतं. अरे चा, म्हणजे पाणी उकळत असतं, बुडबुडे येत असतात, पण त्यात अन्न शिजवण्यासाठी पुरेशी उष्णताच नसते. अगदी तेच. उकळत्या पाण्यात तुम्ही बटाटे टाकले तरी ते तासनतास कच्चेच राहतील. आणि म्हणूनच तिथे प्रेशर कुकर उपयोगी पडतो, नाही का? हो, कारण कुकर वातावरणापासून पूर्णपणे सील असतो.
तो आतमध्ये स्वतःचा असा एक वेगळा कृत्रिम हवेचा दाब तयार करतो. म्हणजे तो आतल्या वाफेला बाहेरच जाऊ देत नाही. बरोबर. वाफ आत कोंडली गेल्यामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉइंट चक्क 120 अंश सेल्सिअसपर्यंत वाढतो. बापरे, 120 अंश? हो, आणि या वाढलेल्या तापमानामुळे अन्नाच्या आत उष्णता वेगाने प्रवेश करते आणि अन्न 70% अधिक वेगाने शिजतं. यामुळे अतिउंचीवर इंधनाची मोठी बचत होत असेल, कारण तिथे इंधनाची खूप कमतरता असते. आणि अन्नातील पोषक घटकही वेगाने शिजल्यामुळे टिकून राहतात. या कुकरच्या कमाल विज्ञानामुळे केवळ गिर्यारोहकांचाच नाही तर आपल्या सैनिकांचाही मोठा फायदा झाला आहे. स्रोतांमध्ये सियाचिन ग्लेशियरवर घडलेली एक घटना सांगितली आहे. ती खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. हो, ती हीट सिकिंग मिसाईलची घटना ना? अगदी तीच. तिथे एका कुकरने चक्क एका सैनिकाचा जीव वाचवला होता. असं म्हणतात की शत्रूकडून एक उष्णतेकडे आकर्षित होणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. हां. पण त्याचवेळी भारतीय तळावर एका प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजत होतं. कुकरमधून एवढी प्रचंड उष्णता बाहेर पडत होती की ते मिसाईल छावणीऐवजी त्या कुकरच्या उष्णतेकडे आकर्षित झालं आणि तिथेच आदळलं. अरे बापरे, म्हणजे कुकरने स्वतःवर तो वार झेलला? हो, सैनिकाचा जीव वाचला. आज तिथे चक्क प्रेशर कुकर बाबा मंदिर आहे, जिथे लोक त्या कुकरची पूजा करतात. विज्ञानाचा आणि मानवी जीवनाचा हा किती अद्भुत संगम आहे. एक उपकरण केवळ अन्न शिजवण्यापुरते मर्यादित न राहता चक्क जीवनदायी ठरू शकतं. पण हेच उपकरण जर चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तेवढ्याच विनाशकारीही ठरू शकतं. हो, अगदी. आणि म्हणूनच कुकर जसा जसा लोकप्रिय झाला तसतसं त्याच्या डिझाईनमध्ये अनेक सुरक्षितेचे बदल करण्यात आले, विशेषतः त्याच्या झाकणाच्या रचनेत. हो, झाकणाची रचना हा सुरक्षेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. स्टाल किचन्सच्या माहितीनुसार 2 मुख्य प्रकारची झाकणे असतात: आतील झाकण आणि बाहेरील झाकण. बरोबर. आतील झाकण म्हणजे इनर लीड आणि बाहेरील म्हणजे आउटर लीड. आतील झाकण असलेल्या कुकरची रचना एखाद्या पझल पीस सारखी असते नाही का? ते झाकण एका विशिष्ट कोनातून आत घालावं लागतं आणि मग ते रबरी गॅस्केटच्या मदतीने आतून फिट बसतं. हो, आणि बाहेरील झाकण हे एखाद्या चिलखतासारखं किंवा हेल्मेटसारखं कुकरला पूर्णपणे बाहेरून झाकून टाकतं. पण या 2 प्रकारांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नेमका काय फरक आहे? खूप मोठा तांत्रिक फरक आहे. स्टाईल किचन्सच्या माहितीनुसार बाहेरील झाकणाचे कुकर अधिक सुरक्षित मानले जातात, कारण जेव्हा कुकरच्या आत वाफेचा प्रचंड दाब तयार होतो तेव्हा तो दाब झाकणाला बाहेरच्या दिशेने ढकलत असतो. अच्छा. आतील झाकणाच्या डिझाईनमध्ये हा सर्व दाब झाकणाच्या लॉकिंग सिस्टमवर पडतो. म्हणजे ज्या खाचांवर झाकण अडकवलेलं असतं त्यावर सतत ताण पडत असतो. पण मग लोक आतील झाकणाचे कुकर का वापरतात? ते वजनाला हलके असतात आणि स्वयंपाकघरात खूप कमी जागा घेतात म्हणून. हो, जागा वाचवणे हा एक व्यावहारिक फायदा नक्कीच आहे. पण दीर्घकालीन सुरक्षेच्या बाबतीत आतील झाकणात एक मोठा धोका असतो. कसा काय? सततच्या दाबाने आणि वापरल्याने कालांतराने ते लॉक करणारे खाचे किंवा लग्स झिजतात. धातूची ताकद कमी होते. अरे छा. आणि जर लॉक कमकुवत झाला तर? तर उच्च दाबाखाली झाकण अचानक आतल्या बाजूने निसटू शकतं किंवा वाफ गळती होऊन मोठा अपघात होऊ शकतो. बापरे, हे तो खूपच भयंकर आहे. याउलट बाहेरील झाकणाच्या कुकरमध्ये उष्णतेचे वितरण समान होते आणि सर्व प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम्स पूर्णपणे बाहेरच्या बाजूला असतात. त्यामुळे जास्त दाबाखाली अचानक झाकण उघडले जाण्याचा धोका जवळपास नसतोच. म्हणजे जागा वाचवण्यापेक्षा सुरक्षतेला प्राधान्य देणं कधीही उत्तम. अगदी बरोबर. आता या बाहेरील झाकणाच्या रचनेबद्दल बोलताना त्यावरील सुरक्षेच्या 4 मुख्य भागावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. हो, ज्याला आपण सुरक्षेची रचना किंवा अॅनाटॉमी ऑफ सेफ्टी म्हणू शकतो. यातला पहिला भाग म्हणजे वेट व्हॉल्व्ह, ज्याला आपण प्रेमाने शिट्टी म्हणतो. हो, ही शिट्टी कुकरच्या आतील दाब साधारण 15 psi इतका नियंत्रित करते. 15 psi म्हणजे 15 पाउंड्स पर स्क्वेअर इंच. ही संकल्पना खरं तर खूप रंजक आहे. हो ना. याचा अर्थ असा होतो की कुकरच्या आतल्या पृष्ठभागावर प्रत्येक 1 इंच बाय 1 इंच चौरसावर 15 पाऊंड म्हणजे जवळपास 7-8 किलोचं वजन सतत दाब देत असतं. म्हणजे एका छोट्याशा पोस्टेज स्टॅम्पवर एक जड बॉलिंग बॉल ठेवल्यासारखी अवस्था असते. आणि हा एवढा मोठा दाब नियंत्रित करण्याचं काम ती छोटीशी शिट्टी करत असते. हो, त्या शिट्टीचं काम दाब कोडून ठेवण्यासोबतच अतिरिक्त दाब सुरक्षितपणे बाहेर टाकण्याचंही असतं. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्हेंट ट्यूब,
बरोबर? अगदी बरोबर. ही ती छोटी नळी असते जिच्यावर शिट्टी ठेवली जाते. कुकरच्या आतील वाफ बाहेर पडण्याचा हा एकमेव मुख्य मार्ग असतो. ही ट्यूब नेहमी स्वच्छ आणि मोकळी असायला हवी. पण समजा ती ब्लॉक झाली तर काय होईल? इथेच तिसरा आणि चौथा भाग महत्वाची भूमिका बजावतात. तिसरा भाग आहे गॅस्केट रिलीज सिस्टम किंवा GRS. आणि गॅस्केट म्हणजे ती रबरी रिंग ना जी झाकणाच्या आत असते? हो, कुकरच्या सुरक्षिततेमध्ये गॅस्केट सर्वात महत्वाची असते. त्याची तुलना आपण पाणबुडीच्या रबरी सीलशी करू शकतो. अच्छा, म्हणजे पाणबुडी पाण्याखाली असताना जसं ते सील पाण्याचा एक थेंबही आत येऊ देत नाही, तसंच कुकरची गॅस्केट वाफ बाहेर जाऊ देत नाही. अगदी तसंच. पण जर गॅस्केट खराब झाली, कडक झाली किंवा तिला तडे गेले तर कुकरमध्ये वाफच तयार होणार नाही. हो, कारण सतत उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे रबर कडक होतं. म्हणूनच झोरा कुक्सच्या नियमांनुसार दर 12 ते 18 महिन्यांनी गॅस्केट बदलणे आणि स्वयंपाक करण्यापूर्वी तिला तडे गेलेले नाहीत ना, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्ही मगाशी म्हणालात की व्हेंट्यूब ब्लॉक झाली तर गॅस्केट रिलीज सिस्टीम काम करते. ती कशी? बघा, झाकणाच्या कडेला एक विशिष्ट ठिकाणी एक छोटी खाच दिलेली असते. जेव्हा दाब मर्यादेपेक्षा जास्त वाढतो तेव्हा ती रबरी गॅस्केट त्या खाचेतून थोडी बाहेर ढकलली जाते. आणि तिथून वाफ सुरक्षितपणे बाहेर पडते. हो, पण समजा याही पलीकडे जाऊन कुकर गॅसवर ठेवलाय, आतलं पाणी पूर्णपणे आटलंय आणि गॅस तसाच चालू राहिलाय. अशा वेळी काय होईल? तापमान प्रचंड वाढेल. मग तर स्फोट होण्याची शक्यता असते ना? तिथेच चौथा भाग काम करतो, मेटॅलिक सेफ्टी प्लग. हा एक हेतुपुरस्कर तयार केलेला वीक लिंक किंवा कमकुवत दुवा असतो. म्हणजे स्फोट होण्याआधी तो स्वतःचा बळी देतो असं म्हणायचं का? अगदी बरोबर ओळखलात. हा प्लग अशा एका विशेष मिश्र धातूचा बनलेला असतो, ज्याचा वितळण्याचा बिंदू कुकरच्या मुख्य धातूपेक्षा खूप कमी असतो. अच्छा, म्हणजे कुकर वितळण्याआधी हा प्लग वितळतो. हो, विशिष्ट तापमानाला पोहोचताच हा प्लग वितळतो आणि झाकणाला एक मोठं छिद्र पडतं. तिथून सर्व वाफ एकदम बाहेर फेकली जाते आणि मोठा अनर्थ टळतो. म्हणजे इंजिनियर्सनी एकावर एक असे सुरक्षेचे 4 भक्कम थर लावून ठेवले आहेत तर. हो, पण फक्त हे सुरक्षेचे भाग असून उपयोग नाही बरं का. दररोज हे उपकरण वापरताना काही योग्य सवयी अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. हो, स्रोतांमध्ये भारतीय स्वयंपाकघरांसाठी काही सुवर्ण नियम दिले आहेत. त्यातला पहिला नियम कुकरच्या क्षमतेबद्दल आहे. कुकर कधीही 2/3 पेक्षा जास्त भरता कामा नये. आणि यात एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. जेव्हा आपण डाळी, राजमा, छोले किंवा तांदूळ यांसारखे फुलून वर येणारे पदार्थ शिजवतो, तेव्हा कुकर फक्त अर्धाच भरलेला असावा. यामागे काही विशेष शास्त्रीय कारण आहे का? हो ना, राजमा किंवा डाळ शिजताना आत प्रचंड फेस तयार होतो. जर कुकर पूर्ण भरलेला असेल तर हा उकळता फेस आणि अन्नाचे कण थेट वर जाऊन त्या छोट्या व्हेंट ट्यूबमध्ये अडकतात. आणि व्हेंट ट्यूब ब्लॉक झाली की प्रेशर रिलीज होण्याचा मुख्य मार्गच बंद होतो. हे तर खूप धोकादायक आहे. अगदी. दुसरा नियम आहे पाण्याचा. कुकरमध्ये किमान 1 कप पाणी असणं अनिवार्य आहे. पाण्याशिवाय वाफ तयार होणारच नाही आणि कुकर जळून जाईल. आणि गॅसची आच आणि बर्नरचा आकारही कुकरच्या आकारानुसार असायला हवा, नाही का? लहान कुकरसाठी लहान बर्नर वापरणं गरजेचं आहे. हो, आगीच्या ज्वाळा कुकरच्या तळापुरतल्याच मर्यादित असाव्यात. त्या कुकरच्या बाजूने वर येऊ नयेत, नाहीतर हँडल्स वितळू शकतात. आणि अलीकडे जे ट्रायप्लाय बेस असलेले कुकर मिळतात, त्यांच्यासाठी तर हे खूप महत्वाचं आहे. ट्रायप्लाय म्हणजे स्टेनलेस स्टीलच्या 2 थरांच्या मध्ये ॲल्युमिनियमचा एक थर असतो. कुकरचा बेस थेट गॅसवर ठेवून त्यात सुके मसाले भाजले तर अतिउष्णतेमुळे हे 3 थर एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात. आणि बेस कायमचा खराब होऊ शकतो. पण मला आता एका अत्यंत महत्वाच्या सवयीबद्दल विचारायचं आहे. भारतात शिट्ट्या मोजण्याची पद्धत खूप जुनी आहे. हो, भाताला 2 शिट्ट्या कर, मटणाला 8 शिट्ट्या कर, असं आपण नेहमी ऐकतो. बरोबर. आणि त्यासाठी गॅस मोठा ठेवून पटापट शिट्ट्या करून घेतल्या जातात. मला सांगा, जर कुकर सतत शिट्ट्या मारत असेल तर त्याचा अर्थ अन्न लवकर शिजत आहे असा होतो का? थर्मोडायनामिक्सच्या नियमांनुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. शिट्टी वाजणे याचा अर्थ असा अजिबात नसतो की अन्न शिजत आहे. मग त्याचा नेमका अर्थ काय? शिट्टीचा अर्थ फक्त एवढाच होतो की कुकरच्या आतला दाब त्याच्या सुरक्षित मर्यादेपर्यंत पोहोचला आहे आणि कुकर आता तो अतिरिक्त दाब बाहेर टाकत आहे. म्हणजे एकदा तो दाब निर्माण झाला की कुकरच्या आतलं तापमान स्थिर राहतं. मग गॅस मोठा ठेवल्याने काय साध्य होतं? काहीच नाही. गॅस मोठा ठेवल्याने आतलं तापमान वाढत नाही, तर फक्त पाणी अधिक वेगाने वाफ बनून बाहेर पडत राहते. अरेचा, म्हणजे सतत शिट्ट्या होणे याचा अर्थ आपण फक्त इंधन वाया घालवत आहोत?
हो, आणि कुकरमधलं पाणी वेगाने कमी करत आहोत. पाणी संपल्यामुळे अन्न करपण्याची किंवा तळाला चिकटण्याची शक्यता खूप वाढते. शिवाय जास्त दाबामुळे अन्नाचा लगदा होऊ शकतो. मग योग्य पद्धत कोणती? योग्य पद्धत हीच आहे की पहिली शिट्टी झाल्यावर कुकरच्या आत पुरेसा दाब तयार झालेला असतो. त्यानंतर गॅसची आच पूर्णपणे कमी करणे आणि अन्न शांतपणे शिजत ठेवणे. हे ज्ञान खरोखरच स्वयंपाकघरातील कामाची पद्धत बदलून टाकणार आहे. शिट्टी झाल्यानंतर गॅस बारीक केल्यास आतलं तापमान कायम राहतं, इंधनाची बचत होते आणि अन्न आतून व्यवस्थित शिजतं. हो, आणि या प्रक्रियेचा शेवटचा नियम म्हणजे झाकण उघडणे. वाफ नैसर्गिकरित्या बाहेर पडल्याशिवाय कधीही जबरदस्तीने झाकण उघडू नये. म्हणजे नॅचरल रिलीज होऊ जावा. पण आपण अनेकदा घाईघाईत शिट्टीवर करून वाफ काढतो. त्याचं काय? ते खूप चुकीचं आहे. कुकरच्या आतल्या अन्नामध्येही दाब शोषला गेलेला असतो. जर अचानक झाकण उघडले तर आतला दाब एकाएकी कमी होतो. आणि मग काय होतं? यामुळे राजमा किंवा डाळीच्या दाण्यांच्या आतून वाफ वेगाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि ते दाणे चक्क फुटतात. अन्नाचा स्फोट होऊन ते कुकरच्या बाहेर उडू शकते. बापरे! म्हणूनच जोपर्यंत प्रेशर इंडिकेटर खाली जात नाही, तोपर्यंत वाट पाहणं गरजेचे आहे. हो, आणि स्टाईल किचन्सच्या मार्गदर्शिकेनुसार कुकरची स्वच्छता करताना वेंट पाईपमध्ये टूथपिक किंवा बारीक तार टाकून तो नियमित स्वच्छ करावा. आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच तो धुवावा. नाहीतर थर्मल शॉक बसून धातूचे कायमचे नुकसान होऊ शकते. बरोबर. व्यवस्थित देखभाल केल्यास स्टेनलेस स्टील कुकर 10 ते 15 वर्ष सहज काम करतो. यांचं स्टीम डायजेस्टरपासून ते आजच्या आधुनिक कुकरपर्यंतचा हा प्रवास विज्ञानाचा एक थक्क करणारा नमुना आहे. अगदी खरंय. आणि या विज्ञानाचा फायदा तेव्हा सुरक्षित राहतो जेव्हा आपण त्या उपकरणाचा आदर करतो. पाण्याची योग्य पातळी राखणे, गॅस्केट तपासणे आणि संयम राखणे या छोट्या सवयी मोठे अपघात टाळू शकतात. आणि सुरुवातीला आपण जे औद्योगिक कारखान्याचं उदाहरण पाहिले, त्यावरून हे स्पष्ट होते की आपण या अत्यंत प्रगत यंत्राला किती गृहीत धरतो. हो, कुकरची शिट्टी हा केवळ अलार्म नसून ती एका अत्यंत अचूक वैज्ञानिक प्रक्रियेची घोषणा असते. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा संपवताना ऐकणाऱ्या सर्वांसाठी मला एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर ठेवायची आहे. आपण केवळ सवयीने घरात अनेक उपकरणं वापरतो, पण त्याच्या आत दडलेलं विज्ञान आपल्याला खरोखरच माहिती असतं का? बरोबर विचारताय. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पाणी कसे गरम होते? किंवा मिक्सरच्या ब्लेड्सची रचना नेमकी कशी असते, ज्यामुळे अन्न वाटले जाते? आपल्या स्वयंपाकघरातील अशी आणखी कोणती उपकरणे आहेत जे आपण रोज वापरतो, पण त्यांच्या मागील भौतिकशास्त्र आपण कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही? पुढच्या वेळी जेव्हा कुकरची शिट्टी वाजेल, तेव्हा फक्त शिट्ट्या मोजू नका, तर त्या अदृश्य विज्ञानाला नक्की आठवा. यावर नक्की विचार करा. एका मोठ्या औद्योगिक कारखान्याची कल्पना करूया. आजूबाजूला